हे बघा, ही जर एकाच्या हातात मध्ये प्रकार पण झाला होता ना, हातात डायरेक्ट गेले होते. हमेशा घडतात त्या गोष्टी. काय करता मग? एवढं झालं तरी काम चालूच असतं. काहीतरी कपडा गुंडाळायचा किंवा बँडेज लावायचा आणि काम चालूच, काम थांबत नाही आमचं. कॅमेरामध्ये बघून एक मेसेज सगळ्यांना काय द्याल या पॉडकास्ट वरनं? नागरिकांना आमची नम्र विनंती आहे की जे आम्ही हे काम करतो ओला सुक्याचं कचऱ्याचं, ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय. जर तुमच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही की ओला सुका कसा करायचा, पण तुमच्या पुढच्या पिढीला मात्र हे शिकवा, हे आमची विनंती आहे. हे आपल्या पर्यावरणासाठी हे खरंच खूपच महत्वाचं आहे. जेव्हा आपण सेग्रिगेशन हा विषय धरतो, काही लोकांना माहिती नसतं की सेपरेट कसा करायचं, पण आजचं जे आपण वेगवेगळे विषय घेतले, खरं तर तुम्ही पॅनल डिस्कशन मध्ये जा किंवा कुठे स्टेजवर जा, तुम्ही सगळ्यांना तुमच्या अनुभवाने ना असं मात करून टाका. कचरेवाली ते बोलतात कचरेवाली म्हणून, पण काही लोकांना आता अनुभव आला की ती कचरेवाली नाही, आपण कचरेवाले आहेत. आता आम्हाला ते सांगायला लागलं. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये मी स्वच्छतेबद्दल आणि आपण नागरिक म्हणून काय काय योगदान देऊ शकतो आणि स्वच्छता म्हणजे नक्की काय आणि आपला त्याच्यामधला रोल आणि स्वच्छ सेवक आपल्यासाठी काय काय करतात रोज, ह्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे. आणि मला आज इतकं छान वाटतंय कारण माझ्यासोबत स्वच्छ सहकारी संस्था याच्या बोर्ड मेंबर राजाबाई सावंतजी आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. त्यांना खरं तर राजा माणूस म्हणतात सगळीकडे, त्यांना फार मान दिला जातो आणि त्यांचं काम खरंच बघण्यासारखं आहे. नो क्रॅब, नो नो क्रॅप, नो कॅप, नो क्रॅप, ओनली अनफिल्टर्ड चॅट. ओके. आय एम रिअली ऑनर्ड. मला खूप छान वाटतंय तुमच्याबरोबर बसून गप्पा मारायला आणि जाणून घ्यायला की तुमची सुरुवात ह्या मोहीमकडे किंवा ह्या गोष्टींकडे आणि तुम्ही जे करता ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ती कशी झाली, काय झाली, त्याच्याबद्दल आज जाणून घेणार आहे. तर तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायचं आहे? ह्या गोष्टीमध्ये येण्याचं आमचं म्हणजे 1972ला माझे आई वडील इकडं आलेले होते पुण्याला. तेव्हा आम्ही लहान लहान होतो. तेव्हा आम्हाला कामधंदा काही नव्हतं. माझा बाप अपंग होता पायानं, म्हणजे काम वगैरे करता येत नव्हतं. माझी आई असं भीक मागून खाऊ घालायची आम्हाला. आम्ही लहान लहान मुलं होते. त्यानंतर मोठे झाल्यावर लग्न येऊ केलं, आम्हाला मुलं बाळ झाले. त्यानंतर म्हणजे 1972ला आई वडील आले. त्यानंतर 30 वर्षाच्या पूर्वी भूकंप मोठा झाला, तेव्हा गावाकडून आम्ही पण इकडं आले गावाकडं. तर इथं काम बघायला गेलं तर काम आम्हाला हाती कुठं भेटलं नाही. आम्ही बांधकामाच्या कामाला गेले, तिथं काम भेटलं नाही, काम नाही, ठेकेदार नाही, वाळू नाही असं सांगायचे. मग असं करीत करीत खूप म्हणजे उपासमार यायचा टाईम झाला. मग माझी आई पहिलंच भंगार यायची, आम्हाला खाऊ घालायची. मग माझ्या लक्षात आलं की आपण एवढं करतो, कामाला दररोज जातो तर भेटत नाही काम, तर आपण एक काम करू. पोतं घेतलं आणि रस्त्यावर भंगार वेचलं. मग भंगार वेचत असताना आम्हाला खायला काहीच नव्हतं. मग एवढं जमलं भंगार की तेवढंच विकायचं, वडापाव खायचं आणून, अशी परिस्थिती होती. साधारण कमवायचा म्हणजे भंगार विकून एक महिन्याचं किती व्हायचं साधारण? म्हणजे त्यावेळेस असं सांगता येणार नाही महिन्याचं वगैरे. तर आम्ही रोजच्या रोजच विकायचं आणि रोज आमची चूल भागायची. आम्हाला चूलच आमची त्या भंगारवर चालायची. मग असं करीत करीत मग हे आपली कष्टकरी पंचायत, बरोबर,
तिथून एक महिला आली अश्विनी जाधव म्हणून. मग ती म्हणली मावशी तुम्ही काम करताल का? हा ठीक आहे म्हणलं काम करू. मग आम्हाला विश्वास यायचा नाही की आपण भंगारी असतो, आपल्याला चोरीचे आरोप लोक घालतात, तर हे गपल्यानं निघून कुठं आपल्याला घालतील म्हणून आम्हाला भीती अशी होती. तर आम्ही काय त्यांना हा भरलं नाही. काम करता का म्हणल्या, नाही म्हणायचं, आम्हाला दररोज पैसे येतात याचे, आम्ही हेच काम करू. मग आमच्या मालकाला पण विचारलं तर ती म्हणले नको म्हणले, बाया घुलवून नेऊन टाकतात कुठं. तर मग असं करीत करीत तिनं मला चांगली समज दिली. अश्विनी जाधव म्हणून मुलगी आलेली तुमच्यासारखी, त्या मुलीनं सांगितलं की तुम्ही जी भंगार वेचता ही भंगार बी तुम्हाला भेटल, बरोबर, आणि नागरिकाकडून पैसे पण भेटतील. मग काय करायचं तर आपण घराघरात जायचं, त्यांच्याकडून कचरा घ्यायचं, त्या कचऱ्यामध्ये जी भंगार निघतं ते तुम्ही काढायचं, ती विकायचं, आणि त्यांच्याकडून पण 5 रुपये घ्यायचे एका घराला, असं आम्हाला सांगितलं त्याने. बरोबर, ठीक आहे म्हणलं. त्याच्यामध्ये तुमचं स्वच्छची जी संस्था होती त्याची सुरुवात कशी झाली? कारण त्या तुम्हाला सगळं सांगत होत्या की असं असं आहे, ती जी समज दिली की नाही ही खरंच चांगली संस्था आहे, तर काय म्हणजे तुम्हाला पहिले कसं वाटलं आणि ती कशी सुरुवात झाली ज्याच्यामुळे तुम्ही म्हटलं की नाही ह्याच्यात काम केलं पाहिजे? मग ते कष्टकरी पंचायत मध्ये जे आहे ना तिथं काही महिला जमा झाल्या. मग महिला जमा करून जे आपले झोपडपट्टीत महिला राहतात, मग ते गरीब गोर राहतात सगळे, त्या महिलाला जमा केल्या. तुझा नवरा मारतो, तू तुझ्या पायावर उभा राहा, तू काम कर, खा, असं सुरेखा गाडे, पुन्हा आपले पौर्णिमा चिखले हे आल्या, लक्ष्मी नारायण हे ताई आल्या. मग ह्याने आम्हाला समज दिली की तुम्ही असं करा, तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा, नवऱ्याच्या हातापदराकडे बघायला तुम्हाला लागणार नाही, तर तुम्ही असं चांगलं राहचाल. तर खूप आमच्या बायाचे त्रास जेवढे होते तेवढे आता काही सुद्धा नाहीत. म्हणजे स्वतः बाया काम करतात आणि स्वतः खातात. तर म्हणजे नवऱ्याला दे 10 रुपये म्हणायचं ही विषय संपलेला आहे आमचा. तर आमच्या महिलाचं जीवन खूप सुधारलेलं आहे आता, जसं संस्थेत आम्ही गेलो तसं. मला अजून एक विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही मला सांगत होता की प्रत्येक महिलाने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे किंवा प्रत्येक महिलांनी स्वतः काम करून स्वतःसाठी पुढचं आयुष्य किंवा त्यांच्या मुलाबाळांसाठी सगळं बघितलं पाहिजे. आपण आपल्या आईंचं पण एक्झाम्पल दिलं. त्याच्यामध्ये मला जे तुमच्याकडून जाणवलं ना, लहानपणीपासून तुम्ही बघितलं की आई वडील त्यांनी एकत्र मिळून समान, असं वर खाली नाही, नुसतं घरकाम केलं पाहिजे असं काही नाही, आपल्या मुलाबाळांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून समान रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन कामं केलेली आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगू शकाल का की ते कसं तुमचं लहानपणीपासून तुम्ही जे वाढला किंवा ह्याच्यात आला, तर ते तुम्ही आईंकडून बघितलं का की काम केलं पाहिजे, ते जे जिद्द आहे ना कामाची, त्याचे काही अनुभव सांगू शकता का तुमचे आणि आईचे? आईचं तर जीवन माझ्या कष्टातच गेलं. माझ्या आईचं जीवन पूर्णपणे तिला, म्हणजे माझे वडील अपंग होते त्यामुळं तिला काय असं कुणाच्या जीवावर बसता आलं नाही. आम्ही मोठे मोठे होजूपर्यंत असं झालं. तर तिचा वनवास सत्यानुसारचा जसा वनवास होतो त्याप्रमाणे माझ्या आईचा वनवास झालेला. तर तसं ते त्या तुमच्यासाठी खरंच एक ते ढाल होते, जे ऊर्जा स्तोत्र असतं. हा, असे आईचा वनवास खूप झालेला आहे. त्यानंतर आमचं पण एवढा नाही झालेला. परत थोडा पैशा पाण्याचा हे आला, समज आला. कष्ट करून आम्ही चांगल्या पद्धतीनंच खाल्ले म्हणा, पण आईचे जे वनवास झाले ते तेवढे आमचे नाही झालेले. त्यांच्यामुळे त्यांच्या कष्टामुळे. मग मी 10 वर्षाची होते, 1972ला आलो, तेव्हा आम्ही इकडं पुण्यालाच राहायला होतो. तर ते मला आईचं सगळं जे काय करत होते
वडिलाला अक्षरशः गाड्यावर बसून ओढत होती माझी आई. असं होतं. पण सगळं केलं. सगळं केलं. आपण माझ्या भावाला शिक्षण शिकवलं, 11वी शिकला. तो आमिशन फॅक्टरीमध्ये कामाला लागला. एक भाऊ अडाणी राहिला. आम्ही दोघं शिकले, दोघं अडाणी राहिलो. म्हणजे आम्ही मोठे दोघं अडाणी राहिलो, दोघं शिकले. लहानी बहीण माझ्या पाठची, ती पण शाळा शिकली. छोटा भाऊ शिकला. माझा मोठा भाऊ मी अडाणी राहिलो. म्हणजे अनुभव शिकवतो ना, ते शिक्षण पण नाही शिकू शकत. नाही. तर ते अडाणी असं मला नाही वाटत तुमच्याकडे बघून, कारण आपण एकमेकींना आता झाले 1 महिना ओळखतो. हो. आणि खरं म्हणलं तर तुमच्याकडून जे शिकायला मिळतं ना, ते अनुभवातून आपण जसं रोजच्या गोष्टी आणि काही कमी जास्ती ना मानून. हो. तुम्ही मागच्या वेळेस पण मला बोलला होता की कुठल्याही गोष्टीला किंवा जे पैसे येतात किंवा जे आहे त्याला छोटं मोठं नाही मानावं. सगळ्यांचे काम समान. ते आईंकडून तुम्ही शिकला. शिकला. तुमची आता तुम्ही म्हणला की भावंड किंवा सगळे लोक आता सगळे काम करतात आपल्या आजूबाजूचे. काय असतं आता कशी असते घरी? आता खूप छान. खूप छान. आई खुश आहे आता. खुश आहे आता. हे असं मला साडी वगैरे घातली. माझ्या छोट्या मुलीनं व्हिडिओ कॉल केला. माय म्हणली, हे तुझी लेक कोण आहे बघ. तर हे कोण आहे म्हणते मला. मी अशा अवतारात कधी नटत नाही, कामाला जाते ना. तर मला म्हणते ती कोण आहे, कुठं चालली ते असं विचारत. ती म्हातारी झाली ना, 80 वर्ष वय आहे माझ्या आईचं आता सध्या. ते म्हणत लेक राजा माणूस आहे. कधी मीटिंगला जाते. फार छान. मला आता विचारायचंय की तुमच्या सगळ्यांमध्ये जे आजकाल असं असतं की शहर जेव्हा स्वच्छ दिसतं, सुंदर दिसतं, त्याच्या मागे जे कष्ट घेतात, सकाळी 6ला येतात, 5ला येतात, स्वच्छ करतात, त्यांच्यामुळे हे होतं किंवा त्या ज्या भावना असतात त्याच्याबद्दल बोलाल का काही? तुम्ही मला मागच्याच आपण भेटलो होतो तेव्हा म्हणला होता की जे शहर स्वच्छ दिसतं त्याच्यात आमचा पण योगदान आहे. आम्ही जर काम करायचं बंद केलं तर हे तुम्हाला एवढं सुंदर दिसणार. आज सकाळी 6ला 7ला जे आमच्या महिला जात्या दारादारातून कचरा बाहेर पडण्याच्या ऐवजी आमच्या हातात येतो तो कचरा. मग तो कचरा आम्ही घेतलं तर आम्ही म्हणजे व्यवस्थितशीर गाडीला देतो म्हणून तो कचरा इकडं तिकडं पडत नाही. आणि सकाळी झाडकामवाले येतात, ते पण स्वच्छ करतात. म्हणजे त्यांचं आमचं संघच योगदान आहे म्हणायचं. रस्त्यावरलं साफसफाई करण्याचं त्यांचं काम, आम्ही घराघरातून कचरा घेतो आमचं काम. ह्या गोष्टी दोन्हीकडून पण होतात. कॉर्पोरेशन गाडी पाठवतो, कॉर्पोरेशनचं काय आहे त्याच्यात. हो. काही असे चांगले वाईट अनुभव नागरिकांकडून जेव्हा तुम्ही कचरा गोळा करता त्याच्याबद्दल थोडंसं आता आपण डिटेलमध्ये माहिती काढूया की अनुभवांवरनं सांगा तुम्ही की जेव्हा तुम्ही कचरा गोळा करायला जाता तेव्हा सेग्रिगेशन हा खूप महत्वाचा विषय आहे. ओला कचरा, सुका कचरा किंवा वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्याच्यातून अनुभवातून सांगा की काही चांगले अनुभव, काही वाईट अनुभव जे केले पाहिजेत, नाही केले पाहिजे नागरिकांनी. तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स सांगा. तुम्ही जेव्हा जाता असं काही अनुभव आहे का ज्याने तुम्ही तो विसरलाच नाही आतापर्यंत? आता म्हणजे जेव्हा नवीन आम्ही कामाला लागलो तेव्हा खूप आम्हाला त्रासदायक होत होतं. भांडायला उठायचे, कसं म्हणजे म्हणायचे की तुम्ही आम्हाला त्रास देता, आलं कसं करायचं, बरोबर आहे हा कचरा आम्ही केला आलं, पण त्यांना समजत नव्हतं ही क्लिअर आलं नाही. एखादा कागद काढायचा आणि बाजूला टाकायचा, झालं की. आम्ही स्वतः आता निवडून दाखवायचं असं नाही, एकदम क्लिअर करायचं. त्याच्या चॉकलेटचा सुद्धा कागद नाही आला पाहिजे, तेव्हा ते स्वच्छ होतं. सुका कचरा आणि ओला कचरा आलं की एकदम करण्याची गरज अशी आहे. कसं असतं म्हणजे तसं ओला कचरा आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? त्याच्यात फुटका काच येतो, तुम्हाला सांगते प्लास्टिक हे चॉकलेटचे कागद वगैरे येतात, ते येतात. आणि म्हणजे अलग होतच नाही. आणि पॅड वगैरे हे हागेज असं म्हणजे यायचं. आता त्यांना सगळ्याला सांगितलं असं उघडच टाकायची. उघड्यावर तर आम्ही महिलाला जवळ बोलवून घेतो,
त्या महिलांना सांगतो, आज हे आमच्या तर हातात येतं, आम्ही महिला आहे, आम्ही समजून घेऊ, पण बाकीचे काम पुरुष बी करतात. त्यांच्या जर हातात गेलं तर ही जर सगळ्याची जाते ना ह्याच्यात. तर ह्याच्यात हे जे आहे ना, असं रॅप कागदात करा आणि रॅप करून त्याच्यावर एक लाल टिक्का द्या, असं ह्याच्यावर लाल टिक्का देऊन हे टाका कचरा. हा, असे काही तुम्हाला क्षण आठवत आहेत जेव्हा कोणी काही तुम्हाला म्हणलंय किंवा तुमच्या ज्या सहकारी आहेत त्यांना असं काय म्हणलंय बोलताना, किंवा जे लागून गेलेलं आहे? कारण मला मागच्याच त्या सांगत होत्या की कचरेवाली बोलतात किंवा हे बोलतात, ते का नाही तसं? म्हणजे कचरेवाली ते बोलतात कचरेवाली म्हणून, पण काही लोकांना आता अनुभव आला की ती कचरेवाली नाही, आपण कचरेवाले आहेत. आता आम्हाला ते सांगायला लागलं. म्हणजे आम्ही नवीन जेव्हा कामाला लागलो तेव्हा आम्हाला ती कचरेवाली म्हणायची. आता माझ्या नावानं हाक मारतात. एका सोसायटीत माझ्या राजेश्री म्हणतात आणि एका ठिकाणी म्हणतात सावंतबाई. म्हणजे अशा नावानं आरडतात ते. आता कचरेवाली कुणी म्हणत नाही. बदल तुम्ही घडून आणलाय. बदल घडवून आणला. आणि काम बी दररोज जाऊन एक न सुट्टी करता काम करते म्हणून सगळं व्यवस्थित सगळे ओळखतात. आपल्या घरातल्या नात्यासारखं त्यांनी आपल्याला समजतात. आता मी जर एखाद्या दिवशी नाही गेले तर का ग आजारी होतीस का, तुला काय झालं, असं प्रश्न विचारतात. मग काय दुखतंय म्हणले तर तुला गोळी देऊ का, असे प्रश्न विचारतात. म्हणजे आमचे रक्ताचे नाते तयार झालेले आहेत कामावर. असं. किती वर्ष झाले बदल घडायला? बदल घडायला आम्ही कामाला तर लागून 20 वर्ष झालं, पण बदल घडायला 15 वर्ष झालं. खूप मेहनत. हा, खूप मेहनत केली, वारंवार सांगायचं. ना आता बी म्हणजे खूप आडसांदीला अशा पिशव्या टाकून देतात. आता काही लोक कचरा देत नाहीत, तर ते कचरा देणं खूप गरजेचं आहे. नद्या नाल्यात टाकतात तो कचरा, तर तो कचरा कुजून, ते प्लास्टिक आहे ना कुजून खाली जातं, वरून पाणी साठतं जातं, मग ते ह्याच्यामध्ये जाऊन पाण्यात जातं. मग त्याचं ते मायक्रो हे म्हणून प्लास्टिक ते होतं. तर ते प्लास्टिक आईच्या दुधात जाऊन आता खूप रोग निघाल्यात, हे असे रोग व्हायला लागल्यात. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. नागरिकांना शानं झालं पाहिजे की बाबा आपली घाण ही बाहेर तशी नाही टाकायला पाहिजे की त्याला सुकावं लाल करून प्लास्टिक कुठं. आता मला सांगा, क्लिअर सगळ्या जर नागरिकांना जर आम्हाला स्वच्छवाल्याला कचरा दिला तर बाहेर कचरा नाही पडणार का, पुन्हा आपलं स्वच्छ राहणार नाही. तर काही लोक अजून पण कचरा देत नाही स्वच्छवाल्याला आणि बाहेर टाकतात कचरा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंट किंवा जे आपलं परिसर आहे, आम्ही खूप रॅल्या काढतो, बोर्ड तयार करतो. कॉर्पोरेशनवाले आमच्या सोबत असतात, आमचे स्वच्छवाले असतात, आमचे सुपरवायझर असतात. आम्ही रॅली काढून सगळ्याला घोषणा देऊन रस्त्यावर कचरा टाकू नका, आमच्याकडे द्या म्हणून आम्ही खूप घोषणा करतो, गाणे बोलत जातो. सगळं काहीच फरक पडायला. नागरिक सुधारलं पाहिजे. नागरिक सुधारण्याकरता काय करावं हे कॉर्पोरेशन समजून घेऊ. त्यांना दंड करावं ज्यानं बाहेर टाकलाय कचरा. दंड केला तर ते बरोबर ते ठिकाणाला येते. पर्यावरणावर जो आता आपण सगळेच याच्यावर चर्चा करतोय की पर्यावरण, आता जर तुम्ही बघितलं तर केवढी गरमी वाढली आहे. गरमी वाढली, दुष्काळ पण तुम्ही दुष्काळ थोडा बोलला. तर ह्या गोष्टींवर एक साध्या सोप्या कचऱ्यापासूनचा जो परिणाम होतो त्याच्याबद्दल काय बोलू शकाल? दुष्परिणाम होतो पर्यावरणावर. हे कागद जे आहेत हे उडून जातात, त्याला पेटवून टाकतात, त्याचा धूर होतो. ह्या गाड्याचे धूर, गाड्या एका घरातून 3-3, 4-4 गाड्या निघतात, एकच माणूस असतो त्या गाडीमध्ये. तर त्याचे ट्रॅफिक बी वाढून जाते आणि धूर पण निघून जातो. तर ही प्रदूषण वाढतं ना याच्यामुळं. आणि समजा सायकल हे थोडं जरा चालवलं तर हे कमी होत जाईल. पण ते पर्यावरणावर जे कचऱ्यामुळे हे होतं, काय म्हणतात तुम्ही लास्ट टाइम बोलला होता आपण जेव्हा भेटलो होतो की आपल्या नदी नदी नाल्यात
नाल्यात, हा. मग अजून काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी, त्याच्यातून पण ह्याच्यावर परिणाम पडतो. आम्ही नद्या नाल्यात बी छाननी करायला गेलेले. अख्खे आपली मुळा मोठा नदी आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही फिरलेले. तर अशा पिशव्या बांधू बांधू त्या पाण्यामध्ये टाकलेल्या, ते कुजून प्लास्टिक गेलेलं पाण्यामध्ये. तर त्याचे तुकडे तुकडे बारीक होऊन ते सगळं पाण्यात पेस होतो, तिकडं पुढं जाऊन थांबतं ते पाणी. तर मग त्याच्यात नाही टाकलं तर ते होणार नाही ना. परत आपण दात घासायचं पाणी, अंगाचं साबण लावलेलं पाणी, ह्याचा फेस होऊन बाहेर जातं पाणी, ह्याचं प्रदूषण होतं. आणि तुम्ही ते जवळून बघता, जवळून बघता, सगळं जवळून बघता. मला एक विचारायचं आहे, लहान वयात कुठल्या अशा सवयी आहेत ज्या आपण लावू शकतो मुलांना स्वच्छते बाबतीत? हा, हे सुकावाला कचरा मग करायला सांगायचं. त्या मुलानं पण शाळेत सांगायला पाहिजे, कोणी टाकत असेल तर त्या मुलानं पण म्हणायला पाहिजे की आपण सुकान वल्ला अलग कचरा करून स्वच्छवाल्यालाच देऊ, असं त्या मुलानं सुद्धा शाळेत बोललं पाहिजे. स्वच्छ संस्था ह्याचा पुढचा उद्देश काय? आता ह्याच्या इथपर्यंत तुम्ही आणले, पुढे त्याच्याबद्दल आता तुम्ही कसं पुढे जाणार आहे, काय तुमच्या? असं आता आमचा उद्देश तर अख्ख्या भारतात, इंडियात चौकड आमचा उद्देश आहे की स्वच्छ आमच्यासारखंच हो. जसं पुणे शहर स्वच्छ आहे तसंच चौकड हो, असं आमचं पण ठामपणे मन आहे. आता काल परवा उडीसाहून मला फोन आलेला, गेलेल्या गुरुवारीच माझी मीटिंग होती. तर त्यांनी माझ्याकडून माझी इंटरव्ह्यूवर हे आता तुम्ही प्रश्न विचारले, असेच प्रश्न विचारले, तुम बहुत अच्छे है. मला हिंदी बोलायचं म्हणजे एवढं नव्हतं. तर मी म्हणले त्यांना की मी मराठी फॅमिलीतली आहे, मला येतं का नाही, म्हणजे मी बोलत बोलत ती बोलून सगळंच गेले. असं झालं. मला मराठीच येत होतं, हिंदी बोलता येतं का नाही की मी कोड्यात पडले होते. बरं, तिनं जेवढे प्रश्न हिंदीत विचारले तेवढे मी तिला दिले. तर ते पूर्ण माझा इंटरव्ह्यू झाला. असे किती इंटरव्ह्यू दिले तुम्ही? मी जेवढं ऐकलं तुम्ही एक स्टार आहे. थँक्यू. तर खूप ठिकाणी बोलायला नेलं तर हे आपल्याला जेवढे प्रश्न विचारतात तेवढे उत्तर देते मी. म्हणजे मी काही शिकलेले नाही, पण मला जेवढं समजतं मी त्याच्यात अनुभवलेले आहे, तेवढे तर प्रश्नाचे उत्तर फटाफट देते एकदम. आणि काय छान वाटतं तुम्हाला? छान वाटतं. असं वाटतं की आता पुढच्या गावात, आता समजा तुम्ही त्यांना सांगितलं, उडीसाहून फोन आलेला, त्यांना सांगितलं तुम्हारी संस्था बहुत अच्छी है, अभी क्या करना है, हमको भी करना है, कश्मीर को इधर मीटिंग हो रही है, तो हमको भी तुम्हारे जैसा महिला के लिए करना है. ठीक है, तुम आओ इधर पुणे में, हमारे जो मीटिंग होती है 30 तारीख को, उधर आओ, हमारा अनुभव देखो और उसको बाद में उधर करो. हम तुम्हारे को समझाए कि हमारा टिकट भर के उधर लेके जाओ, तुम्हारे को हम सब समझा देंगे, असं बोलले. पण स्वतःसाठी कधी वेळ काढता तुम्ही? स्वतःसाठी कधी वेळच मिळत नसेल? स्वतःसाठी वेळ भेटत नाहीये. आता थोडं घेते ब्रेक म्हणा. आता इतके दिवस नव्हतं, म्हणजे घरी आराम थोडं करते. जरा थोडं दुखायला लागलं, आता जरा हातपाय जाड झाले ना, पहिलं अशी होते, आता थोडी जाड झाल्यामुळं जरा गॅप झालाय कमरेमध्ये. हा, तर घेते आता थोडा वेळ घेते घरी बसायचं. काय करता असं? मागच्या वर्षी फार मजा केली होती तुम्ही. खूप. किती वर्ष सुट्टी नाही घेतलेली तुम्ही? सुट्टी म्हणजे मला जाणून बुजून एक सोसायटीत मला सुट्टी देतात गुरुवारी. आज त्यांच्याकरता थँक्यू. मला म्हणजे आजार पण असेल किंवा काय असेल, आजार असेल, गुरुवारची सुट्टी ती देतात म्हणून मी ज्या सुट्ट्या त्यांच्याकडून घेत नाही. सुरुवात केलेली तेव्हा असं काही असं क्षण आलाय जेव्हा तुम्हाला ताप आलाय किंवा काय, पण तरी करावं लागलंय काम? नाही, तसं नाही. मग तसं ताप वगैरे आला तर मुलगा जातो, कधी पती जातात माझे. हो, चांगलंय, छान. आणि आता उद्या आपण एकत्र मिळून वेळ घालवणार आहे आणि
मी तुमच्या दोघींबरोबर येणार आहे, हो. तुम्ही आणि तुमची मैत्रीण, हा. आणि आपण जाऊन खरं काय होतं हा. हे तुम्ही मला शिकवणार आहे. हो. मी थोडस तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या छान गोष्टी हो. समजून घेणार आहे, शिकणार आहे. हम्म. उद्या आपण जाऊन सगळा प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन कसा कचरा काढतात किंवा चालेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे जसे विभाग तुम्ही बोलला ते कसे असतात स्वच्छचे, कुठला ओला कचरा कुठला सुका कचरा, पर्यावरणावर काय परिणाम होतात, त्या सगळ्या गोष्टी मी उद्या तुमच्याकडून जाऊन तिथे शिकणार आहे. पण आज तुम्ही स्टुडिओला आला आणि आपण ह्या गप्पा मारल्या, तुम्ही एवढं दिलखुलासपणे माझ्याशी बोलला, मला फार छान वाटलं, माझ्या टीमला खूप छान वाटलं. थँक्यू. तुम्हाला असा एक डायलॉग काय बोलायचा आहे का ह्याच्याबद्दल? जब तक सूरज चांद रहेगा सोचे पुणे का नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा पूरा पुणे का नाम रहेगा. असं आता हे नवीन मी बोलले, मी कधी नव्हते बोलले, पण माझ्या मनात रुतत होत हे. मस्त. छान. आणि आता आपण जे बोललो आणि हे सगळं जे आपण शूट करतो, काय वाटतं तुम्हाला? आम्ही असं केलं पाहिजे पुढे? प्रश्न चांगले होते, कसं वाटलं आमच्याबद्दल? आम्ही सगळे लहान मुलं जे करतो हे, तुम्ही हे जे करता आणि आज जगात पसरवायचं हे करतात, हे आमचं जेवढं योगदान आहे ना तेवढंच तुमचं पण काम मोठं आहे. आज जगात फेमस होता तुम्ही ही गोष्टी दाखवून. बरं, हे दाखवणारे पण पाहिजे ना. आम्ही तर काम करतो, पण आमचा विचार करून या जगात दाखवणारे पण पाहिजे माणसं. एवढा आमचा विचार करणार आहे का कोणी? तर हे आम्हाला आनंद वाटतोय. तुम्ही आमच्याबद्दल एवढं हे केलेलं आहे, आम्हाला बोलवता गाडीनं, आज मोठे मोठे सत्कार करायला नेतात आम्हाला पण. तर आम्हाला एवढा आनंद त्या ठिकाणी होतो की विचारूच नका. आम्ही कचऱ्यात हात घालले म्हणून मोठे मोठे आमचे सत्कार होतात. हा, खूपच छान. हा. तर थँक्यू. आज तुम्ही वेळ काढला, इथे आला, गप्पा मारल्या तुमच्याबरोबर, फार छान वाटलं. हो, थँक्यू. तर आज आपण आलोय इथे तुमच्यासोबत तुमचं काम अनुभवायला. वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन हे कसं करायला पाहिजे, का महत्वाचं आहे? का महत्वाचं म्हणजे नागरिकांना असा दिला पाहिजे सुका वल्ला अलग कचरा देऊन त्याच्यात त्यांनी काळजी घेतली पाहिजे की ते पण काम करणारे आपले माणसंच आहेत. तर त्या माणुसकीचा विचार करून आपण ते सांगायला पाहिजे की बाबा ह्याच्यात काच आहे आणि ह्याच्यात काटे आहेत माशाचे, हे तर हे अलग अलग करून त्यांनी द्यायला पाहिजे. तर ही काळजी नागरिकांना घेतलं तर सगळी सिस्टीमला आपण सांगतो ओला सुका व्यवस्थित करा. हे आपण पर्यावरणासाठी पण त्याच्या रक्षणासाठी पण हे चांगली गोष्ट आहे. तुमच्या पुढच्या पिढीसाठी पण ही गोष्ट चांगली आहे. बरोबर. चला, आजपर्यंत तुम्हाला आम्ही शिकवलं, तुम्ही आम्हाला शिकवलं, ठीक आहे, पण तुमच्या पुढच्या पिढीला पण ह्या पुढच्या गोष्टी किंवा आमच्या 4 गोष्टी ह्या त्यांना कळल्या पाहिजे की त्यांच्या पुढच्या पिढीला पण त्या कळल्या पाहिजे. बरोबर. मग असं आपण पर्यावरणासाठी लय पुढे जाऊ शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये आता जेव्हा तुम्ही कचरा गोळा करता त्याच्यात येणाऱ्या अडचणी काय असतात? आपण हे साईडला घेऊन आहे ना, थोडस दाखवूया की काय अडचणी येऊ शकतात. तुम्ही काही अनुभवाचे सांगू शकता का ज्याच्यामधून तुम्हाला खूप अडचणी आलेल्या किंवा कोणाला हात कापला गेला किंवा लय अडचणी? जसं की कास फुटलेले असतात आणि आम्ही गेट कलेक्शनचं कसं आमच्या बोधामध्ये अशा बकेट आम्हाला ओतावं लागतं आणि जेव्हा ते बोध अर्धा होतो ना तर ते हाताने अशा पोरं दाबतात आणि जेव्हा ते शॉटिंगला रिसायकलला आमच्यापाशी कचरा येतो ना त्या टायमाला ते बोधामध्ये हात घालूनच आम्ही असं काढतो. तरी ग्लोव्ज असले हातात तर काय ग्लोव्ज काय एवढे काही लोखंड बरोबर हे रबराचे रबरचे ते फाटतात आणि ते लागतात आणि अशा टायमाला लय वेळा लागलेलं आहे आम्हाला. काय हातानच काम करायचं असतं तर त्या नागरिकांना सांगायला पाहिजे. त्याच्यात ते डायपर आहे, डायपरची गाठ मारून व्यवस्थिशीर मावशी ही डायपर आहे. त्या अशा गोष्टी त्यांनी जर आम्हाला सुधारणा केली तर अजून खूप सुधारणा होणार आहे. बरोबर. आता 15-16 वर्षात तर झाली, 12 झाली सुधारणा, पण आता 25% राहिली तर 25% सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. आणि माझा एक विषय असा आहे की आता आपण सोसायटीनं कचरा घेतो, ते लोक आपल्याकडेच येतो कचरा. बरोबर. पण जी बैठक घर आहेत त्या बैठक घरामध्ये सकाळी उठून लवकर जाणारे असतात, सगळं मिक्स बांधायचं
असं रस्त्यावर फेकून द्यायचं, मग ते रस्त्यावर येतो ते घाण होते. मग तो कचरा नाही बाहेर आला पाहिजे, कचरा वेचकलाच कचरा दिला पाहिजे. तर आम्ही वारंवार रॅली काढतो, त्यांना समजून सांगतो, पॅम्पलेट वाटतो, तरी पण त्यांच्या सुधारणा होत नाही. तर जास्त असं की गावठाण्यामध्ये खूप होतं. पण आता सपोज ओला कचरा असतो आणि सुका कचरा असतो, तर त्याच्यामध्ये कुठला बरोबर ओला कचरा आहे, कुठला बरोबर चुकीचा सुका ओला कचरा जे काय असतं ना, तुम्ही जे मला मगाशी गाडीत सांगत होता की ओळख कशी करायची की ओला कचरा हा, सुका कचरा हा आणि हा कचरा सेपरेट ठेवा. जसं की 2च बकेट त्यांना 2 जास्त शक्यतो तुम्हाला आम्हाला तुमच्या एक घरचा कचरा आधी 100 घरचा कचरा आम्हाला एकत्र आणावा. तुम्हाला एक घरचा कचरा फक्त शॉर्टिंग करायचं, त्याला शॉर्टिंग नाही करायची, तुम्हाला फक्त 2 बकेट ठेवायचे, एक ओल्याची आणि एक सुक्याची. फक्त किचनचं फळ फूड तुम्ही खाल्लेलं जेवणाचं चपाती भाजी काय होती ती फक्त बॅगमध्ये टाकायची आहे आणि त्याचा कागद रिकामा केलेला फक्त तुम्हाला सुक्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला या 2 गोष्टी तुम्हाला एवढं अवघड वाटतंय, तर आम्हाला किती ते 100 घराचा कचरा वेगळा करायला आम्हाला किती अवघड वाटतं. तुम्ही प्रयत्न तरी करा, जेवढं एक घरासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही स्वतःच्या घरासाठी. आम्ही 100 घरासाठी करतो तुमच्या, पण तुम्ही तुमच्या एका घरासाठी करा, तुम्हाला काम सोपं वाटेल बाबा एक घरासाठी. आम्हाला 100 लोकांचं करायला खूप अवघड जातं. आणि आता ह्याचं तुम्ही मगाशी बोलत होता मला की पर्यावरण हे आता काळाची गरज आहे की सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आणि सुरुवात होते वेस्ट मॅनेजमेंट किंवा कचरा प्लास्टिक ह्या सगळ्या गोष्टींवरनं. मी स्वतः पण त्याच्याबद्दल खूप काळजीने विचार करत असते आणि पुढच्या पिढीला किंवा आत्ताचे जे काही नागरिक असतील त्यांना तुम्ही पर्यावरणाबद्दल काय सांगू शकाल तुमच्या कामाच्या अनुभवावरून? आमच्या कामाच्या अनुभवावरून सांगतो, त्यांनी रस्त्यावर कचरा नाही टाकावा आणि नदी नाल्यात कचरा नाही टाकावा आणि जे कचऱ्यावाले येतात त्याच माणसाला द्यावा, तेच व्यवस्थापन मध्ये जाईल तो कचरा. आणि आम्हाला महाग ट्रेनिंग दिलेली होती ह्या आपल्या प्लास्टिकची ह्याची, तर मायक्रो प्लास्टिक म्हणून आईच्या दुधातून बाळाच्या दुधात गेलेला आहे ते मायक्रो प्लास्टिक. तर असे मोठे मोठे रोग, आता पहिल्या जमान्यात रोग नव्हते. आता कसं डायबेटीस, शुगर हे असले किती तर बीपी, हार्ट अटॅक म्हणजे असे रोग किती तर वाढायला लागले. हे प्रदूषण वाढतं ह्या धुरामुळं, ह्या गाड्याच्या धुरामुळं. तर ह्याच्यावर बी थोडे काय हे आणलं पाहिजे. म्हणजे एका घरात 4-4, 5-5 गाड्या असतात, ह्याच्यामुळं प्रदूषण होतं ना. पहिलं आता समजा एका माणसाला एक गाडी, तर इथं ट्रॅफिक बी किती जाम होती, वेळेवर माणूस जाऊ शकत नाही. तर एका माणसात 4 माणसं, एका गाडीमध्ये 4 माणसं जर गेले तर 3 गाड्या कमी होतात ना. एका माणसाला एकच ऑफिसला गाडी घेऊन जातात. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही 4 आणि 10 गाड्या वापरतात, पण तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही कुठली तर गरीबाची मदत करा, कुठलं तर त्यांची योजना करा, कुठलं तर कुण्या महिला आश्रम मध्ये पैसे द्या, तुमच्याकडे खूप पैसे असत, किंवा लहान बाळा म्हणजे अनाथ मुलं असतात त्यांच्याकडे पैसे द्या. तुम्हाला तसं वाटत 4 गाड्याच्या ऐवजी 1 गाडी वापरा, प्रदूषण कमी होईल. ह्या गोष्टीवर तुम्ही ह्याची काळजी घ्या. पण आता तुम्ही मायक्रो प्लास्टिक वर जे बोलला ते मला फार म्हणजे, कारण आता सध्या मायक्रो प्लास्टिक वर हा विषय खूप सगळे गंभीर झालेला आणि चर्चेमध्ये पण आहे. त्याच्याबद्दल तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? म्हणजे आता समजा नद्या नाल्यामध्ये टाकला कचरा, तो कुजून जाणार, आपल्याला नाही दिसणार, पण तो मध्ये पाण्यामध्ये जाऊन आता इथून कुठं लांब जातो, त्याचा फेस होतो. आता हे दात घासायचं कोलगेट, अंगाचं साबण हे जे वापरतात आपल्या अंगाला लावून, तर तो ती फेस जी पाण्याचा होतो ते पण धोकेदायक. मग नद्या नाल्यात सोडलेलं असतं कंपनीचं पाणी, मग हे पाणी प्रदूषण होतं ना सगळं. बरोबर. तर मग ह्याच्यावर पण त्यांनी केलं पाहिजे की कंपन्याचं पाणी सोडलं नाही पाहिजे आतमध्ये, मध्ये प्लास्टिक नाही गेलं पाहिजे नद्या नाल्यात. ह्या गोष्टीवर म्हणजे पाण्याची आता किती कमतरता आली, पाऊस कमी आहे, तर आपण फिल्टर करून पाणी जर ते नदीचं घेतलं तर आपल्याला वापरू शकतो ना आपण. मला असं वाटतंय तुम्ही जे आता ज्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या अगदी महत्त्वाच्या आहेत. आणि पुढचा माझा असा प्रश्न आहे किंवा मला असं वाटतं की लहान मुलांना
काय आत्तापासून शाळेमध्ये किंवा त्यांच्या परिवाराने किंवा त्यांच्या पालकांनी काय अशी शिकवण दिली पाहिजे की तुम्ही जे एक्सपिरियन्सेस तुम्हाला आलेले आहेत त्याच्यातून ते पुढे जाऊन ह्या गोष्टी करू नये? लहान मुलगा शाळेत जात असताना, आता माझी बी नात जात असताना ती चॉकलेट बिकलेट खाते तर अशी फेकून देते. बाळा म्हणते मी तसं नाही करायचं, तो आपला कचरा हा तो आपल्या बॅग मध्ये ठेवायचा, घरी आणून टाकायचा नाही तर कुणाच्या डस्टबिन मध्ये टाकायचं. पण रस्त्यावर कुठं कचरा टाकायचा नाही. रस्त्यावर कचरा टाकला तर सगळं घाण होईल, मग काय उपयोग आहे. तर स्वच्छ संस्थेत आम्ही काम करतो तर त्याचा आम्हाला अनुभव आहे, तर आम्ही ते काम सांगू शकतो कसं काय करायचं. ते शाळेतल्या मुलाला पण हे ज्ञान लागलं पाहिजे की आई वडिलांना सांगायला पाहिजे तू रस्त्यावर कुठं खाऊन काही टाकू नको की डस्टबिन मध्ये टाक. हो, अगदी. खूप शिकायला मिळालंय मला. थँक्यू. आणि जर पर्यावरणाचं खरंच जर माणसाला एवढं त्याची पुढं कमी करण्याचं आहे तर माणसांनी कचरा कमी करायला शिका पाहिजे. त्याच्यावरून पण लय काही मदत हे करणार. जसं की आपण खाण्याच्या वस्तू आणतो, आठवड्याच्या वस्तू आणतो, काही महिन्याचं राशन करतात. आता जे ते आपापल्या परिवारातली प्रत्येकाच्या आपल्या पण तुम्ही आठवड्याभराचं भाजीपाला आणून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवता आणि आठवड्याभराचं किंवा महिन्याचं राशन तुम्ही आणून ठेवताय. काही पनीर दुधाच्या वस्तू या खराब होणाऱ्या असतात, भाजीपाला खराब होणार असते, पण तेवढा वेळ तुम्हाला नसतो की त्या आठवड्याची भाजी बनवण्यात का. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, कुठं बाहेर जाता, कुठं पार्ट्यात काय असते, कुठं बर्थडे, कुठं कार्यक्रम, ह्या गोष्टीत तुमचा जास्त वेळ असतो आणि तो कचरा ना आमच्याकडे येतो आठवड्यात. म्हणजे तेवढ्या भाज्या ती वाया गेलेल्या असतात आणि ते परत त्याच्यात ती पाकिट पूर्ण पॅक असतात. जेव्हा पण फ्रीजच्या बाहेर काढतो ना ते पूर्ण घाण खराब होऊन जातं. पाकिट आम्हाला फोडून त्याच्यात ती वल्ली भाजी काढून त्याच्या सेपरेट करावं लागतं. ते परत कागद आम्हाला रिकामा करून आमच्या रिसायकलच्या कचऱ्यामध्ये टाकावं लागतं. ते वेस्ट मध्ये ते भाजीपाला म्हणजे त्या खताला पण ते भाजीपाला खपून नाही घेत, खराब झालेला असतो. रोजची भाजी, रोजचं जेवण आणि रोजचा कचरा त्याच्यामध्ये आणि ते 8 दिवसाच्या भाजीपाल्यामध्ये खूप फरक असतोय. जर तुम्हाला नाहीच घ्यायची ती भाजी खायचीच नाही तर तुमची कामवाली आहे, कुणी आहे, जेवायचे तेव्हा त्याच्या उपयोगाला येईल. बरोबर. तुम्ही असं करा, जेवण जर तुमचं राहिलं तर तुम्ही कोणाला तरी द्या. मुखात जाणे इतकं त्याचा वापर करा म्हणजे होईल तेवढा कचराही कमी होईल, आमचा बी सोपं जाईल आणि तुम्हालाही सोपं, तुमचे पण पैशाची बचत होईल. अगदी बरोबर. मला आता एक शेवटचं, तुम्ही ज्या गोष्टी बोलला क्लायमेट चेंज बद्दल किंवा वेस्ट मॅनेजमेंट बद्दल किंवा लहान मुलांना काय शिकवण दिली पाहिजे, तुमच्या ज्या अडचणी येतात किंवा जेव्हा आपण सेग्रिगेशन हा विषय धरतो, काही लोकांना माहिती नसतं की सेपरेट कसं करायचं, पण आजचं जे आपण वेगवेगळे विषय घेतले, खरं तर तुम्ही पॅनल डिस्कशन मध्ये जा किंवा कुठे स्टेजवर जा, तुम्ही सगळ्यांना तुमच्या अनुभवाने ना असं मात करून टाका. आम्हाला घेऊन चला. नक्की नक्की जाऊ. आमच्यात ते तुम्ही प्रश्न विचारता ना तर ते उत्तर आमच्या आम्हाला कोण शिकवत नाही ते बरं तुम्ही कितीही शिकवा मला की आता तुला जायचंय ते माईक समोर हे बोलायचंय नाही, अनुभवाने डायरेक्ट बोलणार. बोलताय ना त्याच प्रश्नावर उत्तर देतो. ह्यांनी शिकवलेलं मला येणारच नाही. मला तर त्याच्यावर एक म्हणायचं की तुम्ही एक कॅमेरामध्ये बघून एक मेसेज सगळ्यांना काय द्याल या पॉडकास्ट वरनं? नागरिकांना आमची नम्र विनंती आहे की जे आम्ही हे काम करतो ओला सुक्याचं कचऱ्याचं ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलंय. जर तुमच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही की ओला सुका कसा करायचा, पण तुमच्या पुढच्या पिढीला मात्र हे शिकवा, हे आमची विनंती आहे. हे आपल्या पर्यावरणासाठी हे खरंच खूपच महत्वाचं आहे, नाहीतर ही पृथ्वी नष्ट व्हायला उशीर लागणार नाही. सगळे मिळून हे कामाला सुरुवात आपण करायला पाहिजे, पुढच्या पिढीला हे आपण शिकवलंच पाहिजे, हे विनंती आहे आमची तुम्हाला. नद्या नाल्यात कचरा टाकू नका. नागरिकांनी सभासदांनाच कचरा दिला पाहिजे. सभासदालाच कचरा दिला पाहिजे. नद्या नाल्यात कचरा टाकला तर सगळं मायक्रो प्लास्टिक होईल, ह्याच्यात दूषित पाणी होईल. तर ह्याच्यावर तुम्ही दखल द्या. नागरिकाला आमची नम्र विनंती आहे. तुम्ही नागरिक म्हणून एक भारताचे नागरिक आहेत म्हणून धोका आहे ते आहे, पण पशु पक्ष्यांना धोका आहे. पशु पक्षी खरंच नष्ट व्हायला महाराष्ट्रात आणि त्यांच्यासाठी पण आपण काळजी घेतली पाहिजे. पशु पक्ष्यांसाठी, माणसासाठी तर कुणी एकामेकासाठी काळजी घेईल, पण त्यांची कोण काळजी घेणार आहे? अगदी बरोबर. आजचा हा एपिसोड खरंच सगळ्यांसाठी वेस्ट मॅनेजमेंट म्हणा किंवा पर्यावरणाबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून ह्यांच्या अडचणी ज्या येतात त्या कशा सुधारल्या पाहिजेत, कचरा आणि त्याच्या रिलेटेड जे मायक्रोप्लास्टिक बद्दल तुम्ही बोलला त्याची काळजी कशी घेतली पाहिजे,
खूप साऱ्या गोष्टी शिकल्या, आठवणी भरपूर आहेत आणि आज आपण अख्खा दिवस त्यांच्यावर फिरून सगळं कव्हर करणार आहे. काय काय गोष्टी करतात, कुठल्या ह्यानी अनहर्ड स्टोरीज, अनफिल्टर्ड स्टोरीज, ह्या माध्यमातून आपण सगळ्या जागोजागी ही गोष्ट पोहोचवणार आहे. थँक्यू. मला शिकवा. दे टीच मी टुडे. कसं वेस्ट मॅनेजमेंटचं कसं करतात मला सांगा, मला शिकवा. मी तिकडे जाते, तुम्ही दोघी यायचं जवळ. मावशी मावशी तुम्ही तिथे जा, म्हणजे जवळ राहील तुमचं. हा रिसायकल जातो. हा हा रिसायकल फोन. आणि हा ई वेस्ट. ई वेस्ट का चालत जातो. हा प्लास्टिक फरक आहे. ई वेस्ट ह्याचा काहीच उपयोग होत नाही होत. वेस्ट मध्ये हे पूर्ण ही रिसायकल होते. पण हे रिसायकल नाही होऊ शकत का? नाही होत. आणि प्लास्टिक आहे आता हे पुनर्निर्मितीला जातं. पण आता हे जेवण खाल्लंय, जेवण खाल्लंय तर अर्ध जेवण खाल्लं. बरोबर. पण ते मला मी असं नाही रिसायकलला टाकू शकत. बरोबर. काढून सगळं हे पूर्ण खाली करावं लागतं. अच्छा. नागरिकांनी असं नाही टाकायला पाहिजे, हे खाली करूनच सुक्या कचऱ्यामध्ये टाकायला पाहिजे. आणि वेस्ट पण याच्यात जेवण. चाललंय ना जेवण, म्हणजे हे ओला कचरा खताला जाऊ शकतो ना. ही आता ही बॅग आहे. हो. आता ही पूर्ण बॅग मला दिली. हा. ह्या बॅगीमध्ये किती वस्तू आहेत बघा. ही एक वस्तू माझी बाजूला, ह्याच्यातून वेस्ट सेग्रिगेशन बद्दल segregation, हा. शीज हा केली. हा एक हे आलं का ते सेपरेट पाहिजे. काढायलाच नाही पाहिजे. आणि ही वेगळं, ही वेगळं. आता हे काढलंय. हे बघा, ही वस्तू एक वेगळी. आणि निळ्या डब्यांमध्ये जाणार हे एक वेगळं, प्लास्टिकच्या. हे एक वेगळं. पेपर आणि व्हाईट म्हणतात तर हे वेगळं. हे ग्लास, बॉटल, आणि काचा पेपर, सुटलेली काचा. ह्याच्यामध्ये आले ना हे हा, काच हे वेगळं. हो. आता हे प्लास्टिक आहे ना, हे प्लास्टिक मधून पण हे वेगळं. पण आणखी काय पण आता ह्याच्यातून तुम्हाला हे सेपरेट करायला लागणार वेगळा सगळं. करावं लागेल. बरोबर. ह्या दोन गोष्टी बाजूला काढाव्या लागतात. ह्यामध्ये पण दोन, एक ओला आणि एक सुका. हा, म्हणजे ह्या दोन हे गोष्टी सगळं आहेत. सेपरेट करायचं. तर आणखीन ह्याच्यामध्ये 6 ते 7-8 गोष्टी. हे इथं आहे आपलं हा हे जसं की थर्माकोल इथे. हा, अशा बऱ्याचशा गोष्टी आणखी ह्यामध्ये कमीत की हा. एका कचऱ्यामधून एवढ्या गोष्टी आम्हाला. थर्माकोल आहे. बरोबर. हा, लय म्हणजे भरपूर गोष्टी आहेत की तुमच्या घरातून एक कचरा येतो, पण ते एका कचऱ्यामध्ये आम्हाला कितीतरी सेग्रिगेट करायला लागतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे या बॅगेत टाकू शकतो का? ते निळे आणि ते इको फ्रेंडली बॅग्स असतात हो. त्याच्यामध्ये. हे कसं आता, एक 100 घराची सोसायटी माझी. हा, ते गेट कलेक्शन असो किंवा डोर टू डोर असो, ते कचऱ्यामध्ये एक पोत्यामध्ये येणार, ते शॉर्टिंग सर्वर जाणार. बरोबर. मग तिथून ते सुरुवात आमची शॉर्टिंगला होती. शॉर्टिंग मध्ये हे पूर्ण आता ही कचरा आहेत ना, ते असं ओतायचं आणि ते शॉर्टिंग करायचं. ते शॉर्टिंगला आम्ही प्रत्येक ठिकाणी अशा बॅग असे लावलेल्या असतात. बरोबर. ती वस्तू ह्याच्यामध्ये, ती वस्तू आहे म्हणजे अशा ह्याच्यात लोणचं काय आहे भरलेलं आहे. ही खाली याला करावं खाली लागतं आम्हाला. करायचं, हा, ते खाली करून मग टाकायचं. ते सुक्यामध्ये टाकावं लागतं आम्हाला. हा. पुनर्निर्मिती. तर हे खाली गुण आम्हाला मिळत नाही सोसायटीमध्ये. मग तुम्हाला ते करायला लागतं करावंच सगळं. लागतं. या काही ओला कचरा. हा. आता या ओल्यामध्ये समजा हे 2 मिक्स आहेत, हे कचरा, एक ग्लास आहे आणि हे चमकीचं आहे. हे बरोबर. बाजूला काढूनच ते आम्हाला ओल्यामध्ये टाकावं लागतं. म्हणजे ह्यातून पण ह्या 2-3 वस्तू काढतात. ही ओला म्हणून आम्हाला दिलाय. तो पूर्ण ओला आहे का? नाही. बरोबर. त्याच्यामध्ये वस्तू आहेत, ते काढावंच लागतात ते बाजूला. हे केले पाहिजे. आता आम्ही तुम्हाला पैसे देतो, पैशाने प्रत्येक प्रश्न सुटत नाही. ते करावं लागतं ते आम्हाला. तुम्हाला देताना सोपं आहे, पण ते बघणंच ना माणसाला, जेव्हा बघताल ना तुम्ही की आम्ही काय करतो, ते खूप अवघड आहे. बरोबर. ते नागरिकांच्या डोक्यामध्ये येत नाहीये की आम्ही काय बोलतो. बरोबर. तेव्हा ओला सुका कचरा आम्ही बाजूला व्यवस्थित देतो, आमची काय चुकी नाही. बरोबर. त्या गोष्टीतून आम्हाला किती गोष्टी बाजूला करायला लागतात ते आम्हाला माहिती आहे. आणि होता आता ही समजा काच दिली, आता ही फुटलेली काच आहे, भले ही प्लास्टिक मध्ये दिली, पण हा पूर्ण मिक्स मध्ये आल्यावर लागते ना ही काच. काय होतो ते लागतात ना काचा आम्हाला. ही काच आमचं जीवन ही अशी ओपन मध्ये टाकलेली आहे, ती लागू शकते काच. कशा काच आहे हे बघा, ही जर एकाच्या हातात मध्ये प्रकार पण झाला होता ना, हातात डायरेक्ट गेले होते. हमेशा घडते त्या गोष्टी.
काय करता मग एवढं झालं तरी काम? काम चालूच असतं, काहीतरी कपडा गुंडाळायचा किंवा बँडेज लावायचा आणि काम चालूच, काम थांबत नाही आमचं. आणि दुसरी गोष्ट चॉकलेटचा असा कागद, कुरकुरेचे कागद. हे बघा ना, हे किती शार्प आहे. हे कुरकुरेचे कागद, चॉकलेटचे कागद, शॅम्पूचे छोटे पाकिट हे नाही यायला पाहिजे, कंपनीनं काढले नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठे काढले पाहिजे. पुनर्निर्मिती, दूध वगैरे दुधाच्या पिशव्या राहतात, ती पिशवी देण्यापेक्षा बाटली काचाची काढायची, त्याच्यात परत ते पुनर्निर्मितीला जाईल. धुवून एकदा दोनदा पुनर्निर्मिती जर झाली तर त्याच्यात फायदा बी होईल, कचरा बी कमी होईल, सुका कचरा, त्याच्यात फायदा होईल आमचा पण त्यांचा पण. बरोबर. दुकानात जाऊन ते बाटली आणायचं, ओतून अजून डबल दिली तरी. आणि आता हे आपण प्रत्येक सोसायटीमध्ये हे असतं, तर आता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. कलर आणि हे आता ह्याच्यात एकात सुका एकात ओला, दोन्ही जरी घेतले तर ह्याच्यातून सुक्या कचऱ्यामधून अजून केवढे हे करायला पाहिजे, अलग अलग. बरोबर. 4-5 आयटम असतात, तेवढे आयटम आहेत ते अलग अलग केले पाहिजे. बरोबर. आणि मगच डिस्पोज करायचं प्रत्येक जणांनी. बर, ठीक आहे. आणि ह्या बकेट आहेत ना, तर ह्या थोड्याशा आम्हाला आमच्या अवघड नाही. ही आम्हाला समजा एक माणूस जरा गाडा तो मगाशी आपण होतो मला अशी पोटामध्ये एक केला अशी जरा अवघड पडतं. असं उचलत पण ते पोटातनं खाली सांडून जातं ना. अच्छा. आणि ओला कचरा पण येतो नाही, ओल्याला फक्त ना अशी बकेट डस्टबिनच पाहिजे, छोटी पाहिजे. अच्छा, ठीक आहे. ओल्या कचऱ्याला पण असे मोठे मोठे गोल बकेट पाहिजे. अच्छा. नाही चालत ह्याच्यात. ठीक आहे. जागा असली तरी. हो, लय अवघड आहे. पोत्यामध्ये होतात तुम्हाला हे टाकताना खूप सोपं वाटतं. अच्छा. नाही व्यवस्थित आहे, बाहेर काय दिसत नाही, वास येत नाही, पण ते आमच्यासाठी खूप अवघड आहे. ते पोत्यामध्ये टाकताना त्यांच्यासाठी अवघड होतं. पण आता थँक्यू, आज मला खूप छान वाटलं तुमच्या बरोबर दिवस घालून. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटलं, या पॉडकास्ट बद्दल, या व्हिडिओ बद्दल, आम्ही जे काम करतो त्याबद्दल काय चांगलं वाटलं? काम आहे ना आम्हाला. ह्यातमध्ये तुम्ही काय वाटलं? जगाच्या कोण्या कोपऱ्याची पाठवता आणि ही माहिती देता, ही खूप आमच्या करता आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही अजून बी कंपनीला जाऊन भांडू शकतो की छोटे छोटे प्लास्टिक काढू नका. आणि ही प्लास्टिक जे आहे ते आमच्या उपयोगाची नाही, तर किती जर आपण निवडलं तर ती चुकून जातात प्लास्टिक ओल्या कचऱ्यामध्ये, तर ती नाही आलं पाहिजे. प्लास्टिक ती बंद केलं पाहिजे. पुनर्निर्मितीचं जे प्लास्टिक आहे एकदा होऊन दोनदा होऊन मग ती जे डबल जातात. तुम्हाला ह्या एक्सपिरियन्स बद्दल, म्हणजे आता दिग्विजय जे शूट करतो, आरो करतो, आम्ही जे करतो, त्याच्याबद्दल काय वाटलं आज? खूप आनंद वाटतोय. आज आम्हाला एवढ्या मोठ्या चेहऱ्यावर पाठवता, बोलायला आम्हाला चूज केलं तुम्ही, नाही का आम्हाला सांगण्याकरता की आमची नाही का काय आम्ही कधी सुरुवात केली, काय केली आमच्याबद्दल. जेव्हा आमच्याबद्दल कोणी विचारतं ना त्या टायमाला खरंच खूप आम्हाला आनंद वाटतो. खरंच मी काहीतरी चांगलं काम करते म्हणून तर एवढे लोक मला. आज आम्ही कचऱ्यात हात घातला म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ओळख दिली. आज आम्ही कुण्या कोपऱ्याला पडलेले असतो हे आम्हाला माहिती. आज कुणी विचार करणारे नाही का, खरंच कमी लोक आहेत. आणि तुम्ही आमच्यासाठी एवढा विचार करताना ते आमच्यासाठी खरंच लय अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही स्वच्छ संस्थात आहे म्हणून आमची खूप म्हणजे जाणीव माहिती घेता. खूप म्हणजे कोण्या कोपऱ्यात आता पोहोचत ती करणार आहे, तर सगळ्या नागरिकांना बघावं. ही जी आम्ही सांगतो ही ऐकावं, मायक्रो प्लास्टिक कमी करावं. रस्त्यात टाकू नये, नदी नाल्यात टाकू नये, रोड नाही वर नाही टाकायचं, कचरा द्यावा नागरिकांनी. असं रोडवर फेकण्यापेक्षा एखाद्या नालं करून द्यावा कचरा. तर हे आमचं खूप खूप नागरिकाला हा मेसेज नोट करून ठेवावा. आणि मला खूप छान वाटलं. शिकवण दिली ती आम्ही तुमच्या नागरिकांपर्यंत पोहोचवतो. खरंच हे ऐकायला पाहिजे. पाहिजे. सांगते स्वच्छचे लोक आहेत, ते स्वच्छ करणारे आहेत. तुमच्या घरचा कचरा पण आम्ही स्वच्छ करतोय, पण ते नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. ते खरंच नागरिकांनी आपल्या मुलापर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. आम्ही नागरिकाच्या दारात जर गेलं तर ती पिशवी घेतात आणि लांब जाऊन टाकतात, तर मग ह्याला अर्थ नाही. नागरिकांना बी शहाणं झालं पाहिजे की बाबा आपण कचरेवाली दारात आलं तरी आपण त्यांना कचरा देत नाही, रस्त्यावर विचार टाकतो. केला किती पाहिजे. चुकीचं आहे. थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ दिला. वेलकम. थँक्यू. अरे थांबा एक मिनिट, मला एक काढू द्या. आणि ऑल द बेस्ट, तुम्ही खूप चांगलं काम करताय. नो क्रॅब, नो नो क्रॅप, नो कॅप, नो क्रॅप, ओनली अनफिल्टर्ड चॅट. ओके.